सर, मुलुंड हे उद्यानाचं शहर म्हणून ओळखलं जातं. उद्यानाचा विभाग, केवढी उद्यान आहेत आणि ह्याच्यामध्ये तुमचा मोठा हातभार आहे. तुम्ही सांगा हा जो विकास आहे तुम्ही कसा घडवून आणलात? नाही, असं आहे, तुम्हाला मी एक सांगतो हां. की मुंबई महानगरपालिकेच्या हं, सभागृहात हं, आपल्या प्रभागातल्या समस्या जो प्रभावी भाषेत प्रशासनाच्या समोर मांडतो हं. त्याला बहुतांशी यश मिळतं. बरोबर. आणि माझ्याकडे जे मोकळे भूखंड होते, प्रभागात जे मोकळे भूखंड होते, त्याचा मी RG, PG, उद्यान याच्यासाठी वापर करण्याचं ठरवलं. तुम्ही जर मुलुंडमध्ये प्रवेश केलात तर तुम्हाला हायवेला मोरिया विसर्जन घाट दिसेल. बरोबर आहे. तोही माझ्या प्रयत्नातून झाला. म्हणजे एकेकाळी आम्ही त्या ठिकाणी गणेश विसर्जन घाट करायचो. ओके. हे गणेश विसर्जनाचं ठिकाण होतं आणि त्या ठिकाणच्या मालकाने जेव्हा आम्हाला आडकाठी आणली त्यावेळेला मी त्यांच्या घरी गेलो. मी म्हटलं, तुम्ही ही जागा मला गणेश विसर्जनासाठी द्या. मी तुमचं जे काय महानगरपालिकेकडून तुम्हाला बेनिफिट द्यायचा आहे तो मिळवून देईन. बरोबर आहे. आणि त्यांनी त्यावेळेला मला मदत केली. बरोबर. अनंत भोईर म्हणून त्यांचं नाव होतं. ओके. तिथे गणेश विसर्जन घाट झाला. तुम्ही हरिओम नगरमध्ये गेलात तर मगाशी जसा मी उल्लेख केला तसं डॉक्टर APJ अब्दुल कलाम नावाचं विस्तीर्ण उद्यान उभं राहिलं. बरोबर. त्याच्या पुढे तुम्ही आलात तर RR पाटील हं. हे मनोरंजन केंद्र उभं राहिलं. तिथून तुम्ही थोडे पुढे आलात तर खाशाबा जाधव नावाचं म्हाडामध्ये एक उद्यान उभं राहिलं. ओके. तिथून तुम्ही आणखीन पुढे आलात तर शिवाजी पार्कशी बरोबरी करणारं संभाजीराजे मैदान आहे. हो. त्याच्या समोर जीवा महाल क्रीडांगण आहे. क्रीडांगण. त्याच्या बाजूला नानानेनी पार्क आहे. बरोबर. तिथून तुम्ही माझ्या मतदारसंघाच्या टोकाला मिठागरला जर गेलात हं. तर दुसरं एक गणेश विसर्जन घाट आहे. हां. त्याच्यानंतर मध्यवर्ती भागात आलात तर चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने उद्यान आहे. आत्ताच त्याचं मी नूतनीकरण करून घेतलं आहे. मध्यवर्ती भागामध्ये मदनलाल धिंगरा मैदान आहे. शहीद प्रकाश मोरे नावाचं मैदान आहे, बापरे! उद्यान आहे. तिथून जर पुढे तुम्ही आलात तर शरद चव्हाण यांच्या नावाने एक उद्यान आहे. आणि डॅफोडिल सोसायटीच्या मागे जर तुम्ही गेलात सुगंधा सोसायटीकडे हं. तर तिथे एक उद्यान आहे. आणि म्हणून मी नेहमी असं सांगतो की मुलुंड पूर्व हे उद्यानांचं शहर आहे, त्याचा मला अभिमान वाटतो. तर उद्यानाबरोबर तुम्ही त्या उद्यानांमध्ये खूप वेळेला ओपन जिम, बेंचेस, नंतर मग योग शेड अशा खूप गोष्टी तुम्ही उभारल्यात. तर तुम्हाला समाधान कशात मिळालं सर यात? नाही, असं आहे की बघा, मुंबईमध्ये एकतर मोकळा श्वास घेण्यासाठी लोकांना जागा हवी असते. खरं आहे. आणि मोकळी जागा हे मुंबईकरांचं नाही म्हटलं तरी एक फुफ्फुस आहे. आणि या फुफ्फुसाला घेण्यासाठी ज्यावेळेला मोकळी जागा हवी असते त्यावेळेला आपण ही उद्यानं देतो, याच्यामध्ये बरंच समाधान मिळतं. खरं. ओपन जिम, आता उद्यानामध्ये जसे ज्येष्ठ नागरिक येतात तसे तरुणसुद्धा येतात, लहान मुलंसुद्धा येतात. तुम्ही मुलुंडला जर फेरफटका मारलात तर ह्या उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जशा सोयीसुविधा आहेत तसंच तरुणांसाठी ओपन जिम आहेत आणि लहान मुलांसाठी खेळणीसुद्धा आहेत. त्याच्यामुळे तिन्ही अंगाने याचा विचार केला गेला आहे की या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकसुद्धा येणार, तरुणीसुद्धा येणार आणि मुलंसुद्धा येणार. बरोबर. मग त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण काय देऊ शकतो याचा मी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्यात मला समाधान आहे.